प्रेक्षकांनो दिल थांब के बैठो, कारण ठरलं तर मग आज एकदम जबरदस्त दाखवलाय। पूर्णाजी तन्वीला म्हणत असतात, तन्वी ह्या घटामध्ये धान्य का मिळवतात हे माहिती आहे का तुला? आता ही प्रिया म्हणते, हो माहिती आहे पूर्णाजी, पण तुझ्या तोंडून ऐकायला आवडेल आम्हाला। शेतीचा आणि घटस्थापनेचा खूप जवळचा संबंध आहे। पूर्वी शेतकरी ना याच दिवसांमध्ये त्यांच्या शेतामध्ये धान्य पेरायचे, कारण देवी ही नवनिर्मितीचं प्रतीक आहे ना। हे धान्य जसं जसं वाढत जातं तसे तसे आपले सकारात्मक विचार वाढत जातात। अस्मिता म्हणते, पूर्णाजी घट 9 दिवस का असतात ग? पूर्णाजी म्हणतात, अगं कुठलंही धान्य पेरून वर येईपर्यंत ना 9 दिवसाचा कालावधी जातो। आणि दुर्गा माता ही महिषासुराबरोबर 9 दिवस लढली होती, त्यानंतर एका नव्या पर्वाला सुरुवात झाली। म्हणूनच तर आपण 9 दिवस 9 रूप पुजतो। प्रिया म्हणते, पूर्णाजी तुझ्या तोंडून ही गोष्ट ऐकायला किती छान वाटतं ना, काय सांगू तुला। खरंच पूर्णाजी, आता ही सायली पण म्हणते, खूप छान सांगितलं तुम्ही। आता या कल्पनाताई म्हणतात, चल सायली आता आरती करून घेऊयात। प्रतापराव अश्विन आणि अर्जुनला सुद्धा आवाज देतात आणि सायलीच्या हस्ते आरती करण्यात आली आहे। दुर्गे दुर्गट भारी हे गाणं त्यांनी तिथे प्ले केलंय आणि आरती झाल्यानंतर सायलीला एकही टोमणा बसलेला नाहीये। म्हणजे विशेष करून मला असं वाटलं होतं की प्रतापराव काही बोलतील पण नाही, आज अगदी सुखरूप यांचं सगळं सांगता झाली आहे। आता हिने सगळ्यांना आरती दिली आणि अर्जुनच्या मागे जाते ती, अहो प्रसाद घ्या ना। आणि तेवढ्यात या जोगतीनबाई आलाय। आश्चर्य, मला असं वाटलं होतं आज काही दाखवणार नाही, पण आता प्रेक्षकांना थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका। देवी आईचा उदो उदो असं म्हणत त्या घरात आल्यात। आता पूर्णाजी खूप खुश होतात, त्या म्हणतात, वा आत्ता आरती झाली आणि तुमची पावलं आमच्या घराला लागली, हा शुभ शकुनच आहे। आणि आता त्या घरात येतात जोगतीन आणि म्हणतात, माय जोगवा वाढ माय। अस्मिता त्यांना आदराने घरात घेऊन येते। आता कल्पनाताई पटकन म्हणतात, जा विमल जोगवा घेऊन ये। जोगतीनबाई आत येतात आणि म्हणतात, माय तुझ्या घरामध्ये तर खूप सुबकता आहे माय। त्या पूर्ण घरावर त्यांची नजर टाकतात आणि देवी आईचा उदो उदो असं त्या सतत म्हणत असतात। जोगतीनबाई म्हणतात, तुझं घर माणसांनी भरलेलं आहे आणि माणसांचे मन मायेनं भरलेली आहे माय। कल्पनाताई म्हणतात, तुमचाच आशीर्वाद आहे। मग सायलीला त्या जोगवा वाढायला सांगतात। सायली जोगवा वाढते तेव्हा जोगतीनबाई तिच्याकडे सारखं बघत असतात। आता हे सगळं होत असताना त्यांनी खूप असं म्युझिक वगैरे प्ले केलंय आणि सारख्या त्या बघतायत सायलीकडे असं दाखवलंय। आता त्या अर्जुनची आणि सायलीची ओळख करून देतात कल्पनाताई, पण प्रिया मात्र मनात विचार करते, काही असलं की या सायलीलाच पुढे केलं जातं, आशीर्वाद पण हिच्याच पदरी पहिले मिळणार। कल्पनाताई जोगतीनबाईंना म्हणतात, ह्या दोघांचं आत्ताच लग्न झालं बघा 7 महिन्यापूर्वी। अर्जुन जा नमस्कार कर त्यांना। आता अर्जुनला ते आवाज देतात। सायली आणि अर्जुन दोघंही अतिशय मनोभावे नमस्कार करतात। जोगतीनबाई आशीर्वाद देतात, सुखाने नांदा आणि अतिशय प्रेमाने या घराला एकत्र बांधून ठेवा। आता ही दोघंही माघारी फिरतात तेव्हा त्या जोगतीनबाईंनी एवढा सस्पेन्स क्रिएट केला आणि जबरदस्त प्रेक्षकांनो आणि एवढी धक्कादायक माहिती सांगितली आहे की तुम्ही सगळे खुश होऊन जाल आणि मी पण झाली। तर आता त्यांनी अर्जुन सायलीला थांबवलंय, दोघंही आश्चर्यचकित होतात। आता त्या समोर जातात त्यांच्या आणि म्हणतात, लख आहे तुम्ही दोघं जण नवरा बायको असल्याचं नाटक करताय। आणि मग काय, अर्जुनची तर भांबेरीच उडालेली आहे, सगळेच जण एकमेकांकडे बघायला लागतात आणि प्रिया आणि अस्मिताला तर काय सांगू, आई तर कोलीतच मिळालंय। सगळेच जण बघायला लागलेत एकमेकांकडे। लगेच प्रिया म्हणते, नाटक म्हणजे? तेव्हा ह्या जोगतीनबाई म्हणतात, साधं सुद्धा बोललेलं कळत नाही का ग तुला? काय रे पोरा, तुझ्या आईने तुझं काय नाव सांगितलं? अर्जुन ना? अर्जुन म्हणजे कोण? शूर आणि ही फुलासारखी नाजूक। तरी बी मी सांगते, तुम्ही दोघं नवरा बायको असल्याचं नाटक करताय घरच्यांसमोर। सायली अर्जुन खूप घाबरून जातात की अरे बापरे, या बाईला कसं काय कळलं? आणि सगळ्यांचेच चेहरे एकदम आश्चर्याने विस्फारलेत। आता या अर्जुनला सगळा फ्लॅशबॅक आठवलाय असं त्यांनी दाखवलंय। पुढे या जोगतीनबाई म्हणतायत, नाटक करताय तुम्ही। आता अस्मिताला सुद्धा आठवतं की हे 1 वर्षाचं काहीतरी बोलत होते वगैरे वगैरे। आता कल्पनाताई खूप घाबरून जातात। आता पूर्णाई म्हणतात, नाही हो, हिचं लग्न आमच्या समोर नाही झालंय, पण देवाब्राह्मणाच्या आणि अग्नीच्या साक्षीने यांनी लग्न केलंय आणि कायदेशीर सुद्धा। आता कल्पनाताई म्हणतात, असं का वाटतंय तुम्हाला की ही दोघं जण नाटक करताय? या जोगतीनबाई म्हणतात की मी यातलं एक अक्षर जरी खोटं बोलले ना तर देवीचा कोप होईल माझ्यावर माय। आता मात्र अर्जुन आणखीन घाबरतो। अस्मिता आणि प्रिया हसायला लागतात आणि मग ह्या जोगतीनबाई इतकी छान बाजू सावरून घेतात, त्या आता सगळ्यांच्या जवळ जातात अनुक्रमे आणि मग पूर्णाजी जवळ जाऊन म्हणतात,
तू जवळच्या माणसाचा विरह विसरून आनंदात असल्याचं नाटक करतीये. अर्जुनला कळतच नाही नेमकं ह्या काय बोलताय. आता त्या कल्पनाताई जवळ जातात, त्यांच्याकडे बघून म्हणतात की तू आजी होण्याची आस मनात दाबायचं नाटक करतीयस. अश्विन जवळ जाऊन म्हणतात त्या की तू मनातली इच्छा दाबवण्याचं नाटक करतोयस आणि तू रे तू कामाचा ताण नाहीये असं नाटक करतोयस. सगळ्यांचे चेहरे खूप कन्फ्यूज झालेत की नेमकं ह्या काय बोलताय. आणि आता त्या सगळ्या घरावर नजर टाकतात आणि म्हणतात कोणी कोणाचा नवरा नाही, कुणी कोणाची बायको नाही, कुणी कोणाचा भाव नाही, कोणी कोणाचं नाही. हे समद जग म्हणजे एक नाटकच आहे. आपण समदे विधात्याच्या हातच्या कळसूत्री भावल्या आहोत. नाटकात आपण समधीच खोटं बोलत असतो, कधी कोणाच्या भल्यासाठी आणि कधी कधी तर मनातलं विष बाहेर पडण्यासाठी. प्रिया लगेच म्हणते विष? कसलं विष? अस्मिता तिला हळूच म्हणते अगो बाई अगदी शब्दशः अर्थ घेऊ नको, समजून घे ना त्या काय म्हणतायत ते. पण त्या आता प्रियाकडे एवढ्या रागाने बघत असतात की विचारूच नका. त्या आता अर्जुन आणि सायलीकडे बघून म्हणतायत खोट्याचं आयुष्य असं चुटकी सरशी संपून जातं, पण खरं मात्र मागाहून सतत डोकावत असतं. आवडतोय ना प्रेक्षकांनो रिव्ह्यू? मग एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. तर ह्या पुढे सांगतायत जोगतीनबाई की म्हणून सांगते खरं सांगा, खरं सांगितलेलं बरं, स्वतःच सांगितलेलं बरं. मग झालेल्या जखमा खोलवर जात नाहीत. कदाचित ते अर्जुन आणि सायलीला सावधान करतायत की खरं खरं सांगून टाका असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. प्रतापराव म्हणतात तुम्ही काय बोलताय, आम्हाला खरंच काहीच कळत नाही हो. जोगतीनबाई म्हणतात मी फक्त देवी आईने नेमलेली तिची भक्त आहे. माझ्या तोंडून तिने जे वदवलं ते मी तुम्हाला सांगितलं. देवी आईनं माझ्याकडून जे वदवून घेतलं ते मी तुम्हाला सांगितलं. तुमच्या गाठीशी जेवढं बांधायचंय तेवढं बांधून घ्या आणि बाकीचं सगळं सोडून द्या. अस्मिता म्हणते बघ ना तुला विषबिष बोलली आणि यांना सोडून द्या म्हटली ग. मला वाटलं नवरा बायको नाहीये म्हटल्यावर काहीतरी मोठं नाटक होईल. कसलं काय ग, सगळंच फ्लॉप झालं. आता कल्पनाताई म्हणतात तुम्ही तर आम्हाला घाबरवूनच दिलं. तरीच आम्हाला वाटलं की अर्जुन सायली का खोटं बोलत असतील आमच्याशी. आता प्रेक्षकांनो या जोगतीनबाई काय म्हणतात कल्पनाताईला, अगं मनात भीती बाळगू नकोस ग. तुझा मुलगा आणि तुझी सून यांची जोडी लाखात एक आहे. अर्जुन गालातल्या गालात हसत असतो हे ऐकल्यावर. आता जोगतीनबाई म्हणतात जिथं प्रेम आहे तिथं कोणीच कोणाचं वाकडं करूच शकत नाही बाय. आता त्या प्रियाकडे बघतात आणि म्हणतात कोणी कितीही प्रयत्न केले तरी कोणीही त्यांना वेगळं करू शकणार नाही. अस्मिताकडे पण त्या रागाने बघतायत. आता त्या अश्विनकडे आणि प्रतापरावकडे बघतायत. त्या प्रतापरावला म्हणतात की तुला यश मिळेल. बाहेरच्या माणसांनी तुझ्यावर किती जरी शस्त्र उगारली ना तरी घरची माणसं तुझ्या समोर ढाल बनून उभी राहतील. कदाचित महिपत बद्दल हा सावधानतेचा इशारा असावा. आता त्या कल्पनाताईकडे जातात, त्यांना असं म्हणतात तुझ्या पदरात उदंड सुख पडू दे. तुझं मन लई निर्मळ आहे माय. तुझ्यासारखी खरी आणि मनात अगदी निर्मळ प्रेम असलेली माणसं ड्युटी घेऊन हुडकावी लागतात. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील माय. तुझ्या मांडीवर नातवंड लवकरच खेळेल. अरे देवा, प्रियाला प्रश्न पडला असेल ती आत्या होणार की मावशी. आता त्या जोगतीनबाई पुढे म्हणतात की लवकरच तुझ्या मांडीवर नातवंड खेळणार. आणि अर्जुनला टेन्शन आलं ना, हे काय बोलून गेले ह्या. आणि त्या घोषणा करतात की 1 वर्षाच्या आत या घरात पाळणा हलणार. आणि अस्मिताला टेन्शन आलं. सायली तर अर्जुनकडे नुसतं बघतच राहतीये. कल्पनाताईच्या आनंदाला पारावर नाहीये. प्रेक्षकांनो जबरदस्त दाखवलंय त्यांनी हा सीन, अगदी जबरदस्त. नक्की टीव्हीवर बघायला विसरू नका. कल्पनाताई एवढ्या खुश असतात प्रेक्षकांनो. त्या म्हणतात खरंच तुम्ही आज मला खूप मोठी आनंदाची बातमी दिली. माझ्या मनातलं ओळखलं तुम्ही. काय सांगू मी किती आनंदी झाले. असंच होऊ देत सगळं. आणि त्या अश्विनला म्हणतात अश्विन जा नमस्कार कर, त्यांना पाया पड. आता अश्विनही खुश झालाय आणि अश्विनला त्या आशीर्वाद देतात की तुझ्या लग्नाचा योग लवकरच आहे. मन खंबीर ठेव. चुकीचा निर्णय तर तू घेत नाहीयेस ना, याच्याकडे तू नीट लक्ष दे. काय सांगितलं असेल बरं अश्विनला. प्रेक्षकांनो सायलीची जाऊ कोणीतरी नक्की स्पेशल असणार आहे. आता अश्विन जरा घाबरलाय. प्रतापराव म्हणतात तुम्ही जे सांगितलं ते खरंच होऊ दे. आम्ही लवकरच याच्यासाठी एक मुलगी सांगणारच आहे, म्हणजे बघतोच आहे. प्रेक्षकांनो पूर्णाजी पुढे म्हणतात अश्विन आता लवकरच माझी नाचसून येणार आहे बरं का. लगेच हा आपला अर्जुन म्हणतो अगं पूर्णाजी तुझी नाचसून इथेच आहे की. आता जोगतीनबाई सायलीकडे बघायला लागतात प्रेक्षकांनो आणि सायली पूर्णाजीकडे. इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. प्रेक्षकांनो जोगतीनबाईंनी येऊन आपल्याला मालिकेत पुढे काय होणार आहे हे स्पष्टपणे सांगितलंय. त्यामुळे कुठल्याच फेक रिव्ह्यूजवर प्लीज विश्वास ठेवू नका. आता जोगतीनबाई सायलीला म्हणतायत, म्हणजे सायली जवळ गेली आहे त्यांच्या, नमस्कार करते. त्या सायलीचं नाव घेऊन म्हणतात काळजी करू नकोस सायली. अगं तुला एका मोठ्या अग्निदिव्याला तोंड द्यायचंय.
बाळा, तुझ्यात एवढं पावित्र्य आहे की कुठलीच वाईट गोष्ट तुझ्या आजूबाजूला सुद्धा फिरकू शकणार नाही. बाळा, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. आणि सायली त्यांना विचारते, मधुभाऊ सुटतील का? आणि इथे त्यांनी हा प्रोमो पूर्ण केलाय. प्रेक्षकांनो, कसा वाटला रिव्ह्यू? आवडला ना? मग वाट न बघता चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. ठरलं तर मग हा आज वेळेवर आला नाही, त्यामुळे द्यायला जरा उशीर झाला, खरंच सॉरी. पण कसा वाटला रिव्ह्यू हे कळवायला विसरू नका हं. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.